कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून पीक विम्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांना उच्च अनुदानित प्रीमियम दरावर व्यापक पीक विमा प्रदान करते. तर प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे PMFBY अंतर्गत अंमलबजावणी संस्थांकडून विमांकीय बोली निर्धारित निविदा निर्धारित प्रीमियम दर आकारले जातात. तथापि देशभरातील शेतकऱ्यांकडून या हंगामासाठी खूप कमी प्रीमियम दर आकारला जातो, जो खरीप पिकांसाठी विमा रकमेच्या कमाल 2% तर रब्बी पिकांसाठी विमा रकमेच्या कमाल 1.5% आणि व्यावसायिक बागपणी पिकांसाठी विमा रकमेच्या कमाल 5% आहे. विमा प्रीमियमचा उर्वरित भाग केंद्र आणि राज्य सरकारमध्ये 50-50 च्या प्रमाणात वाटला जातो. ईशान्येकडील राज्य खरीप 2020 पासून आणि हिमालयन राज्य खरीप 2023 पासून वगळता, जिथे तो 90-10 च्या प्रमाणात वाटला जातो. शेतकऱ्यांना वर नमूद केलेल्या प्रीमियम दरापेक्षा जास्त कोणताही अतिरिक्त प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त योजनेच्या कार्यात्मक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मानक PMFBY कप आणि कॅप मॉडेल 80-110 कप आणि कॅप मॉडेल 60-130 आणि नफा-तोटा वाटणी मॉडेल यासह 3 पर्यायी जोखीम हस्तांतरण मॉडेल प्रदान केले आहेत. या मॉडेल अंतर्गत एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी दाव्यासाठी सरकारने अनुदान म्हणून भरलेल्या प्रीमियमचा एक भाग राज्याच्या तिजोरीत परत केला जाईल. राज्यांना यापैकी एक मॉडेल प्राथमिक योजना म्हणून निवडण्याची लवचिकता दिली जाते. तर PMFBY अंतर्गत शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या, शेतकऱ्यांनी भरलेले प्रीमियम, भरलेले दावे आणि दाव्याचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या याची राज्यावार माहिती परिशिष्टात दिली आहे. PMFBY संबंधित राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या अन्न पिकांसाठी, गहू, तांदूळ, बाजरी आणि डाळी, तेलबिया आणि वार्षिक व्यावसायिक बागायती पिकांसाठी पेरणीपूर्व ते कापणीनंतरच्या पिकांच्या नुकसानाविरुद्ध व्यापक जोखीम विमा प्रदान करते. या योजनेअंतर्गत राज्यांना कमी जोखीम किंवा उच्च जोखीम म्हणून वर्गीकृत केले जात नाही. तथापि, जोखीम आणि विविधीकरण आणि प्रसारित करण्यासाठी आणि राज्यातील उच्च जोखीम आणि कमी जोखीम असलेले जिल्हे क्षेत्र पक्षपात न करता कव्हर करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रशासित प्रदेशांना जिल्हे क्षेत्र अशा प्रकारे गटबद्ध करणे आवश्यक आहे की प्रत्येक गटात वेगवेगळ्या जोखीम प्रोफाइल असलेले जिल्हे क्षेत्र असतील. निविदा मागण्यापूर्वी राज्य, केंद्रशासित प्रदेश सरकारे, विशेषतः मोठ्या राज्यांना पिकांशी संबंधित जोखीम आणि योजनेअंतर्गत अधिसूचित करावयाचे जिल्हे क्षेत्राच्या आधारावर राज्याचे अनेक जिल्ह्यांच्या गटामध्ये विभाजन करणे आवश्यक आहे. तर क्लस्टरिंगचा उद्देश राज्यांना जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या गटामध्ये विभागणे आहे, जेणेकरून आवश्यक विमा रक्कम ESI तुलनेने कमी असेल आणि जोखीम सामायिक आणि वैविध्यपूर्ण असेल. जिल्ह्याच्या क्लस्टरिंगमुळे क्लस्टरची जोखीम प्रोफाइल सामान्य झाली आहे, ज्याच्यामुळे योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी उद्धृत केलेली प्रीमियम कमी होण्यास मदत होत आहे. तर अशा प्रकारे पीक विमा संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा.